खुसखुशीत आणि टम फुगलेली करंजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, 4 चमचे कडकडीत तुपाचे मोहन टाकून परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करून घेतले आणि लागण तसं पाणी टाकून पीठ मळून घेतले. जास्त एकदाच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच प्रकारे एकदम मऊ पीठ मळून घ्यायचं. अशा प्रकारे पीठ मळून घेऊन एक 10 मिनिट पीठ मुरायला ठेवायचे. इथे पीठ मुरते त्यावर आपण करंजीचे सारण तयार करून घेऊ. इथे मी 2 वाटी सुका खोबरं खिसून घेतलं आहे आणि सुका मेवा पण कापून घेतला आहे. इथे कढई गरम केली आहे. कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं. 1-5 मिनिटं मीडियम गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं, जास्त लाल नाही भाजायचं. खोबरं भाजलं की त्यामध्ये ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचं. एका ताटात थंड करायला मिश्रण ठेवायचं. मिश्रण थंड झालं की त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकून मिक्स करायचं आणि 1 चमचा इलायची पावडर टाकून परत मिक्स करायचं. पिठाचे गोळे असं मऊ करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि एकदम पातळ लाटी लाटून अशा 2 बोटावर घेऊन त्यामध्ये सारण भरायचे आणि काठाला थोडंसं पाणी लावून असे काठ सर्व पॅक करून ठेवायचे. अशाच प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्यायच्या. अशा प्रकारे काटा चमच्याने डिझाईन करून घ्यायचे. सर्व करंज्या बनवून तयार आहेत. इथे लगेचच कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायला ठेवायचं. कडकडीत तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवर मीडियम गॅसवर थोड्या थोड्या करंज्या टाकून 1-5 मिनिटे तळून घ्यायच्या. मीडियम गॅस करूनच सर्व करंज्या तळून घ्यायच्या. मोठ्या गॅसवर करंज्या आतमधून कच्च्या राहू शकतात. खूप छान टम फुगून तयार होतात करंज्या, खूप खुसखुशीत होतात. नक्की एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.